मोठ्या प्रमाणात अचानक ही सगळी वीज आल्यामुळे 2-3 ठिकाणी हेही खरं आहे की ट्रान्सफॉर्मर फेलियर झालं, पण ते आपण लगेच रिप्लेस केलं. मात्र कुठेही लोड शेडिंग आपण केलेलं नाही. गाव अंधारात शेताला पाणी नाही. मुख्यमंत्री म्हणतात लोड शेडिंग नाही या गावात कधी. मुंबई येथे विधान भवनात चालू असलेल्या महत्त्वपूर्ण अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं अधिकृत भारनियमन सुरू नसल्याचा अत्यंत ठाम दावा केलाय. राज्यातील विजेची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून गरजेनुसार प्रत्येक क्षेत्राला पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सभागृहात स्पष्ट केलंय. आपण ज्यावेळी अशा प्रकारचं फेलियर झालं, त्या फेलियरमध्ये आपण वेगवेगळ्या स्रोतातनं जी काही वीज घेतली, ती वीज घेतल्यानंतर काही ठिकाणी हेही लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात अचानक ही सगळी वीज आल्यामुळे 2-3 ठिकाणी हेही खरं आहे की ट्रान्सफॉर्मर फेलियर झालं, पण ते आपण लगेच रिप्लेस केलं. मात्र कुठेही लोड शेडिंग आपण केलेलं नाही. तांत्रिक बिघाड किंवा स्थानिक पातळीवरील दुरुस्तीची कामं वगळता राज्यात कुठेही जाणीवपूर्वक वीज कपात केली जात नाही असा दावा प्रशासकीय आकडेवारीचा हवाला देत सरकारनं केलाय. मात्र सरकारच्या या कागदी दाव्यांच्या अगदी उलट आणि अत्यंत भीषण परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांचे विधान भवनातील एसी दालनातील वक्तव्य आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वस्तुस्थिती यात जमीन आसमानाचा फरक असून राज्यातील हजारो गावं सध्या तासनतास अंधारात चाचपडतायत. अघोषित भारनियमनाचा सर्वाधिक फटका राज्यातील बळीराजाला बसत असून शेतात उभी असलेली पिकं डोळ्यांदेखत जळून जात असल्यानं शेतकऱ्यांचा संताप आता अनावर झालाय. प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट पाहिला असता महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था या वीज संकटामुळे पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर असल्याचं विदारक चित्र समोर आलंय. चला हे सरकारला दाखवूया. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. चालू हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसानं अनेक भागात दीर्घ दडी मारली आहे. काही ठिकाणी पाऊस अत्यंत अनियमित झाल्यामुळे शेतकरी आता संपूर्णपणे विहिरी, कूपनलिका, उपसा जलसिंचन योजना आणि धरणांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पिकांना वाचवण्यासाठी विहिरींना पाणी असूनही ते शेतात पोहोचवण्यासाठी विजेची अत्यंत आवश्यकता आहे. नेमक्या याच अत्यंत कठीण काळात महावितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता दिवसातून 7 ते 8 तास तर काही ठिकाणी त्याहूनही अधिक काळ वीज गायब केली जाते. पूर्वी राज्य शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना शेती पंपासाठी किमान 8 तास सलग आणि शाश्वत वीज दिली जात होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा कालावधी अत्यंत कमी करून केवळ 5 ते 6 तासांवर आणण्यात आलाय. या मर्यादित वेळेतही वीज अखंडितपणे मिळत नाहीये. दर अर्ध्यात 1 तासाला वीज जाणं आणि येणं हा खेळ सतत सुरू असतो. त्यातच विजेचा दाब अत्यंत कमी जास्त म्हणजेच लो व्होल्टेज आणि हाय व्होल्टेज होत असल्यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपये शेती पंप, ट्रान्सफॉर्मर आणि महागड्या विद्युत मोटारी जळून खाक होत आहेत. आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला आता या उपकरणांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा हजारो रुपयांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागतोय. या अघोषित भारनियमनाचा आणखी एक अत्यंत क्लेशदायक पैलू म्हणजे महावितरणाकडून रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीज पुरवली जाते. अनेक गावांमध्ये मध्यरात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत वीज दिली जाते. भर हिवाळ्यात किंवा पावसाळ्याच्या दिवसात कडाक्याची थंडी आणि अंधाराचं साम्राज्य असताना शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी जावं लागतं. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी विषारी साप, विंचू, रानडुक्कर आणि बिबट्यांसारख्या हिंस्र श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. अशा जीवघेण्या परिस्थितीत केवळ पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून रात्रीच्या अंधारात शेतात फिरावं लागतंय. विजेच्या या लहरीपणामुळे रात्री पाणी भरताना विजेचा धक्का लागून किंवा सर्पदंश होऊन अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. एका बाजूला सरकार डिजिटल इंडिया आणि प्रगतीचा डांगोरा पिटत असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील अन्नदात्याला रात्रीच्या अंधारात जीवाची बाजी लावावी लागते. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून त्यांचा संताप आता रस्त्यावर दिसू लागलाय. या गंभीर परिस्थितीमुळे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण कमालीचं तापलं असून ठिकठिकाणी हिंसक आणि तीव्र आंदोलन सुरू झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर जवळील कायगाव आणि परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरणाच्या स्थानिक उपकेंद्रांवर मध्यरात्रीच धडक मोर्चा काढलाय. रात्रीच्या वेळी अचानक वीज गायब झाल्यामुळे पिकांना पाणी देणं अशक्य झालं होतं, ज्यामुळे संतापलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी थेट वीज उपकेंद्रात घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही आणि वीज जाण्याचं ठोस कारण सांगितलं जात नाही तोपर्यंत उपकेंद्रांमधून न हलण्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. अशीच काहीशी आणि अधिक तीव्र परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस आणि सांगोला तालुक्यात पाहायला मिळते. पंढरपूर भागातील शेतीपंपांना नियमित आणि उच्च दाबानं वीज न मिळाल्यास महावितरणाच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकण्याचा थेट इशारा शेतकरी संघटनांनी सामूहिक बैठकीत दिलाय.
शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासकीय आणि तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं असून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला जातोय. वीज कपातीची ही समस्या केवळ शेतीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ग्रामीण भागातील संपूर्ण जनजीवन यामुळे विस्कळीत झालंय. गावागावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना विजेअभावी बंद पडल्यात, ज्यामुळं महिलांना पाण्यासाठी मैलोन मैल भटकंती करावी लागते. ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक जसे की वेल्डिंगचे दुकान, गाळे, पीठ गिरण्या, संगणक केंद्र आणि लघु उद्योग वीज नसल्यामुळं संपूर्णपणे ठप्प झालेत. यामुळे हजारो लोकांचा रोजगार बुडत असून आर्थिक संकट गडद झालेत. त्यातच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या असताना रात्रीच्या वेळी वीज गायब होत असल्यानं दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा लागतोय. ऑनलाईन शिक्षणाचा दावा करणाऱ्या व्यवस्थेत मोबाईल चार्जिंग करण्यासाठीही ग्रामीण जनतेला शेजारील गावांमध्ये किंवा शहरांमध्ये धाव घ्यावी लागते. एका बाजूला ही दुरवस्था असताना दुसरीकडे महावितरणाकडून सक्तीनं वीज बिल वसुलीची मोहीम राबवली जाते. वीज बिल थकल्याचं कारण पुढे करून थेट चालू पिकांचं वीज कनेक्शन कापलं जातंय, ज्यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झालाय. वीज पुरवठा न करता केवळ बिलाची सक्ती करणं हा अन्याय असल्याच्या भावना सर्वसामान्य जनतेमधून उमटतायत. या मुख्य समस्येसोबतच राज्य सरकारकडून ग्रामीण आणि शहरी भागात अत्यंत घाईघाईनं राबवल्या जाणाऱ्या नवीन स्मार्ट मीटर योजनेला देखील नागरिकांचा कडाडून विरोध होतोय. महावितरण जुने डिजिटल मीटर बदलून सक्तीनं प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याची तयारी करत आहे. या योजनेमुळे सर्वसामान्यांचं वीज बिल अव्वाच्या सव्वा येईल आणि ग्राहकांची लूट होईल अशी मोठी भीती ग्रामीण जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. ग्राहकांनी पैसे भरले तरच वीज मिळणार आणि पैसे संपताच वीज पुरवठा आपोआप खंडित होणार अशा या तंत्रज्ञानामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचं जगणं कठीण होणार आहे. आधीच हक्काची वीज पुरेशा प्रमाणात आणि सुरळीत दिली जात नाहीये. पायाभूत सुविधा जुनाट झाल्यात आणि असं असताना नवीन मीटरची सक्ती कशासाठी केली जाते असा संतप्त सवाल जनता विचारते. या सक्ती विरोधात विविध जिल्ह्यांमध्ये महिलांनी लाटणं मोर्चे आणि नागरिकांनी महामोर्चे काढून वीज कार्यालयांना वेढा घातलाय. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींनी आपल्या गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवू न देण्याचे अधिकृत ठराव ग्रामसभेत मंजूर केलेत. विधान भवनातील चालू अधिवेशनात विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सादर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष गावांमधील परिस्थिती यात कोणतीही सुसंगतता नसल्याचं विरोधकांनी आक्रमकपणे मांडलंय. राज्याचे ऊर्जा मंत्री सभागृहात कागदी घोडे नाचवून वीज पुरवठा कसा सुरळीत आहे आणि महावितरण नफ्यात कशी आहे हे सांगत असले तरी त्यांना एसी गाड्यांमधून उतरून एकदा प्रत्यक्ष गाव खेड्यात येऊन रात्रीची परिस्थिती पाहावी असं खुलं आव्हान विरोधी लोकप्रतिनिधींनी दिलंय. शासनानं वीज कपातीचे खापर, तांत्रिक बिघाड, कोळशाची टंचाई किंवा ग्रीड फेल्युअरवर फोडून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. परंतु प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट आणि तज्ज्ञांचं मत पाहता वीज वितरण यंत्रणेतील नियोजनाचा अभाव, पायाभूत सुविधांची झालेली दुरवस्था आणि खासगीकरणाच्या दिशेनं टाकलेली जाणारी पावलं यामुळेच हे अघोषित भारनियमन ग्रामीण भागावर लादलं गेलं असल्याचं स्पष्ट होतंय. सध्याची एकूणच भीषण परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील ग्रामीण भागात असंतोषाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुष्काळ, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव आणि त्यातच महावितरणाचा हा मनमानी कारभार यामुळे शेतकरी चौफेर संकटात सापडलाय. बळीराजाला जर वेळेवर मदत मिळाली नाही तर शेती व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. त्यामुळे सरकारनं विधान भवनातील आपली बचावात्मक भूमिका सोडून प्रत्यक्ष परिस्थितीची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. जर येत्या काही दिवसात ग्रामीण भागातील अघोषित भारनियमन तातडीनं थांबवलं गेलं नाही, शेतकऱ्यांना दिवसा सलग आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठा केला नाही आणि वीज कनेक्शन कापण्याची सक्तीची मोहीम थांबवली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं राज्यव्यापी आंदोलन करतील असा इशारा विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय. आता सरकार यावर काय तोडगा काढते आणि ग्रामीण महाराष्ट्राला या अंधारातून कधी बाहेर काढते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.